आणखी कोणत्या दिव्यातून जायला लागणार आहे कुणास ठाऊक बाई. तेच ग. आज तुझा तो चष्मा कसा काय पोचवला माझं मला माहिती. खरंच आजी तू अगदी वेळेवर आलीस आज. अगं लहानपणानंतर आज पहिल्यांदाच रांगले बाई. मला तर मज्जाच आली अगदी. बरोबर आहे, तुला तर काय सगळी मज्जाच वाटते ना आजी. पण मला तर असं वाटतंय ना, हे सगळं करताना एक दिवस मी नक्की पकडली जाणार आहे. काळजी कशाला करतेस ग, वेळ मारून न्यायची असते कशी तरी. आज पकडली गेलीस का? आजी आज पकडले गेले नाही म्हणजे मी कधीच त्यांच्या लक्षात येणार नाही असं नाही होत ना. आणि आता तर काय जाई आपण सुद्धा माहितीये, म्हणजे दोन्हीकडून माझंच मरण. काही होत नाही ग, वाईट विचार करायचाच नाही आपण. पण आजी आपण चुकतोय का ग? छे छे, अगं आपला हेतू चांगला आहे की नाही. आणि म्हणतात ना प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. मग कशाला एवढी काळजी करतेस? आजी मला ना तुझ्याशी बोलून नेहमी बरं वाटतं. हो ना, मग बोलत जा की. फुकट आहे मी. ए आजी फुकट नाही आहेस तू. तू माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेस. हो बाई, हो हो. जाई हाउ डू यू नो हर? बघतेस काय अशी? आय एम आस्किंग यू समथिंग. हाउ डू यू नो हर? ही माझ्या नातीची मैत्रीण आहे. काय? Just cancel the damn spa session. No, I don't need a refund. Lisa, the name of the dog is Lisa. Cancel it immediately. Why do you need a reason? माझी मर्जी. That's the only reason. Thank you. God. एक सांगू का तुला? काय? I think you are overreacting. Don't judge me like that, Anak. नाही, I'm not judging you. But जाई आणि साई फ्रेंड्स आहेत, त्यात तुला काय प्रॉब्लेम आहे? तुझे आणि जाईचे फक्त प्रोफेशनल रिलेशन्स आहेत, राईट? ते काही असलं तरी अशा जुनाट बुरसटलेल्या विचारांच्या लोकांशी जाई फ्रेंडशिप करूच कशी शकते ते मला कळत नाही. अँड आय कॅनॉट टॉलरेट दिस. आणि अशी मुलगी माझ्या घराचं काम करणार नाही. मॉम तू किती चाइल्डिश वागतेस कळतंय का तुला? ते काही असलं तरी सुद्धा. तू काय आणि फ्रेंडशिपचं बोलते? तू तर प्रसन्न काकांची लग्न करणार होती. हॅलो प्लीज, मी लग्न नव्हते करणार. मला स्थळ आलं होतं, आई बाबांनी बघितलं होतं आणि मी त्यांना तेव्हाही रिजेक्टच केलं होतं. सो इन शॉर्ट तुझ्या मॉम डॅडनी बोलवलं म्हणून तू त्यांना भेटलीस. सो यू हॅड युअर रिझन, राईट? व्हॉट डू यू वॉन्ट टू से? जस्ट लाईक यू, जाईचं पण काहीतरी रिझन असेल साईला भेटण्याचं. प्लीज डोंट टेल मी ऑल दॅट. मॉम रिलॅक्स, चिल. ऑल आय एम सेइंग इज तुझं आणि जाईचं फक्त प्रोफेशनल रिलेशन आहे. अँड आय थिंक यू शुड टॉक टू हर फर्स्ट बिफोर रिॲक्टिंग इन सच वे. यू आर राईट. आय विल टॉक टू हर. अगं उद्या नचिकेतच्या आईशी बोल ना. सांग तिला सई माझी मैत्रीण आहे म्हणून. आजी अगं जाई सारख्या आधुनिक मुलीची मैत्रीण सई कशी काय असू शकते? अगं शाळेत किंवा महाविद्यालयात ओळख झाली असं सांग. सांगायला तर काय आपण काही सांगू आजी, पण त्यांना पटायला हवं ना. आपण कसं पटवून देतो त्याच्यावर आहे ते. पण आजी सईची आणि जाईची मैत्री आहे हे कळल्यानंतर कशा पाय आपट्यात निघून गेला बघितलंस ना तू. हो, पण आपण हार मानून बसलो ना तर सगळंच कठीण होईल. कठीण तर झालंच आहे ग आजी. अगं ते सगळं आपल्यावर आहे सई. आपण कठीण मानलं तर कठीण, सोपं मानलं तर सोपं. आधी तुला किती भीती वाटत होती की नाही, पण आता जाई आवडलीच की नाही नचिकेतच्या आईला. हो, ही तर सुरुवात आहे ग. आता त्यांना नचिकेतचा आणि जाईचा जोडा आवडायला हवा. पण आजी आपल्याला काय करायचंय आता त्याच्यासाठी? तोच विचार करते. हाच आपला आता पुढचा टप्पा आहे. सई बाळा, सई बाळा बरी आहेस ना आता? हो अप्पा, थोडं बरं वाटतंय. थंडी वाजते का तुला? नाही, अगदी ठणठणीत बरी आहे मी. वा मी दिलेलं चाटण आहेच तसं गुणकारी. नीट
थोडस जरी घेतलं तरी लगेच गुण येतो. चालू द्या, आजी आणि नातीच्या गप्पा चालू द्या. मी आलो. सई, अगं चाटण तसंच आहे. तू घेतलं नाहीस का? नाही अप्पा, म्हणजे अहो ते चाटण मला घ्यावं लागलंच नाही. म्हणजे मी त्याचा वास घेतला आणि मला लगेच बरं वाटलं. चाटण चाटावं लागलंच नाही. काय सांगतेस? हो. नुसतं वास घेऊन. अरे वा, अरे हा चमत्कार नाही तर दुसरं काय आहे? म्हणजे मी नुसत्या वासानं ताप बरा करणाऱ्या औषधाचा शोध लावलाय. वा, अरे ही तर खरं म्हणजे खूप मोठी बातमी आहे. दैनिक हाहाकार, या दैनिकामध्ये ही बातमी खरं म्हणजे छापून यायलाच हवी. हो, कळवा कळवा. हो. सई, त्याआधी तुझ्या भ्रमणध्वनीमध्ये माझं एक छानस असं छायाचित्र काढ. ते कशाला? सौभाग्यवती आहो, कशासाठी म्हणून काय विचारताय? आता त्या बातमी सोबत एक छायाचित्र नको का? त्याशिवाय लोकांना कळणार कसं स्वदेशी आप्पा केतकरांचं रुबाबदार व्यक्तिमत्व. हो. काढ 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 काढ. आणलास? हो. थांबा. छान हसा बघू अप्पा. परफेक्ट. ओके, नाउ टेल मी कशासाठी करतोय आपण हे फोटो सेशन? सांगतो, बस सिट, काढू दे मला जरा फोटोज. Is this one of your ideas to put me in a better mood? मॉम तू पोज दे अँड गिव्ह मी दॅट स्माइल जे तू पहिल्यांदा डॅडला दिलं होतंस. नाईस. ओके, आता मला सांग, काय करतोयस तू हे सगळं? सरप्राईज. सरप्राईज? रिअली? टेल मी व्हॉट, काय आहे? यू सो बोरिंग. सरप्राईज सांगायला होते. सांग ना. ओके फाईन, सांगतो. गुलमोहर सोसायटीमध्ये देर इज अ फॅशन कॉन्टेस्ट. मिसेस गुलमोहर, आय एम गोना रोल यू अप. प्लीज नॅक, आय एम नॉट इंटरेस्टेड. व्हाय? यू विल विन. युअर ब्युटी विथ ब्रेन्स. हो, पण इरा देशपांडे अशा गल्लीतल्या कॉम्पिटिशन्स मध्ये पार्टिसिपेट नाही करत. आणि तसंही पुण्याच्या वाड्याचं काम सुरू झालं ना की वी आर फ्लाइंग बॅक. या, बट गुलमोहर सोसायटी काही छोटी नाही आहे. बट स्टिल नॅक, if I have to participate, I'll participate in Mrs. Sydney or Mrs. Australia. इथे कशाला करू? माझा क्लास वेगळा आहे. या, आय कांट डिनाय दॅट. माझं सोड, पण मला बघायचंय आपली ब्युटी विथ ब्रेन्स जाई काय करते. ती काय करणार आहे बिचारी? बिचारी? शी इज नॉट बिचारी, ओके? शी इज अ स्ट्रॉंग कॉन्फिडंट गर्ल अँड दॅट इज द रिझन आय लाईक हर सो मच. बट नाही, एक गोष्ट मला कळली नाही अजून. हाऊ कॅन शी बी फ्रेंड्स विथ सई केतकर? आय मीन, बोथ ऑफ देम आर सच डिफरंट पर्सनॅलिटीज. दे कम फ्रॉम सो डिफरंट बॅकग्राऊंड. त्यांची मैत्री झालीच कशी, होच कशी शकते? ते उद्या कळेल ना मॉम. अजून रात्र बाकी आहे, सो यू हॅव टू वेट. पेशन्स ठेव थोडा. पेशन्स तर ठेवावाच लागणार आहे. प्रसन्न, अरे नुसत्या वासानं ताप बरा करणारं चाटण मी तयार केलंय. म्हणजे मोठा शोध आहे का नाही? मग कुट 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 बारीक कर, अगदी बारीक कर. आप्पा, आपण हे सगळं उद्या करूया का? नाही, आजच करायला हवं. अरे भरपूर प्रमाणात करून ठेवायला हवं हे चाटण आपल्याला. आपण का? आपल्या घरी तर कोणालाही ताप आलेला नाहीये ना. प्रसन्न, अरे जरा विचार कर. दैनिक हाहाकार, या दैनिकामध्ये मी नवीन लावलेला जो शोध आहे त्याची माझ्या छायाचित्रासह बातमी जर छापून आली तर आपल्या दारात रांगा लागतील लोकांच्या हे चाटण घेण्यासाठी. काय सांगताय काय आप्पा? मग अरे नक्कीच. तुला सांगतो प्रसन्न,
किमान 100-200 लोकांसाठी तरी चाटण हे तयार असायला हवं. कुट 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 कुट. हे बघ, रात्रभर जागावं लागलं तरी चालेल, पण कोणी आपल्या दारातून रिकाम्या हाती परत जाता कामा नये. आप्पा, हा, पण तुम्ही नाही जागरण करायचं. हा हा हो. हे जे मी करणारच नाहीये, हा मग पण तू मात्र हे सगळं काम आज पूर्ण कर. बरं आहे? शुभरात्री. कुठल्या रात्री? शुभरात्री. हा, 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 हा. देवा, माझ्या कुठल्या चुकीची शिक्षा देतोयस रे देवा, तूच सांग. गुड मॉर्निंग. तुझी चूक फक्त एवढीच आहे की तू 16th सेंचुरी मधल्या फॅमिलीतल्या एका टिपिकल काकूबाई शोभेल अशा मुलीशी मैत्री केलीस. दोज पीपल आर डिस्गस्टिंग. कशी आहेत ती लोक? मॅम, आपण प्रेम आणि मैत्री फॅमिली बॅकग्राऊंड बघून करत नाही ना. बट देयर हॅज टू बी समथिंग कॉमन इन बिटवीन यू टू. तुमच्यात काहीच सिमिलॅरिटी नाहीये. तुमची मैत्री झालीच कशी? कुठे भेटलीस तू तिला? मॅम, आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. ओ मॅम, सई खरंच खूप हेल्पफुल आहे. ती फक्त इंडियन कपडे घालते, शुद्ध मराठी बोलते, म्हणून आपण तिला असं जज नाही करू शकत ना. शी इज अ व्हेरी गुड ह्युमन बीइंग. फक्त लोक तिला समजून घेत नाही एवढंच. आता काय समजून घ्यायचंय त्यात? मॅम, प्लीज डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक सांगू का? प्लीज बोल जाई. फ्रँकली आणि ओपनली बोल. स्पष्ट बोलणारी माणसं मला आवडतात. मॅम, तुमचं काम मी अगदी मनापासून करणार आहे, कारण ती माझी प्रोफेशनल कमिटमेंट आहे. मग सईशी किंवा इतर कुणाशीही माझ्या मैत्रीचा माझ्या कामावर कधीच परिणाम होणार नाही. बिकॉज माय पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ इज डिफरंट. मॅम, तुम्ही माझ्या क्लायंट आहात आणि सई माझी फ्रेंड. मॅम, सॉरी, पण मला हे सगळं क्लिअर करावं असं वाटलं. दॅट्स वाय. नाही, यू हॅव अ पॉइंट. ऍक्च्युली मला वाटतंय माझं जरा चुकलं. आपलं रिलेशन प्रोफेशनल आहे अँड आय हॅव नो राईट टू इंटरफिअर इन युअर पर्सनल लाईफ. सो आय एम रिअली सॉरी. नो मॅम, प्लीज डोंट से सॉरी. का नको म्हणू? जर चूक झाली असेल तर सॉरी म्हणण्यात काय हरकत आहे? आय एम सो स्टुपिड. माहितीये का, त्या रागाच्या भरात मी लिझाचा स्पा पण कॅन्सल करून टाकला. बट मी तो कन्फर्म केला आहे परत. सो यू बोथ कॅन गो वेन एव्हर यू वॉन्ट. अँड डोंट फॉरगेट टू सेंड मी द पिक्चर्स. अँड वन मोर थिंग, आपण परवा जातोय पुण्याला टू सी द ऍक्च्युअल साईट वाडा. म्हणजे काय होईल, तुला एक क्लिअर आयडिया मिळेल. नो मॅम, परवा नाही जाता येणार. का? मॅम, परवा ऍक्च्युली केतकरांचे भाऊ येत आहेत कोकणातून. त्यांच्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट बद्दल बोलायचंय थोडं. व्हॉट? तू त्यांचंही काम करतेस? या. नाउ दिस इज टू मच. सईशी मैत्रीपर्यंत सगळं ठीक होतं, पण आता हे अति होत चाललंय. काय समजतात काय ते स्वतःला? मी ज्या कंपनीला काम दिलं त्याच कंपनीला त्यांनीही काम दिलं. सगळीकडे कसे मध्ये येतात हे? आमचे रिसोर्सेस चोरले त्यांनी. मॉम, जस्ट काम डाऊन. आय कॅनॉट काम डाऊन. नाही जाई, चल माझ्या बरोबर. आज दाखवते त्या आप्पा केतकरला की ही इरा देशपांडे काय करू शकते. चल तू. Mom, just listen to me once. बघतेच मी त्या आप्पा केतकरला. Mom, wait. चल तू. एक मिनिट मॉम, just listen to me once. परवा गजा येतोय, त्या घराच्या बद्दल आम्हाला बोलायचं होतं जरा. अगो बाई, हो का? हो. बऱ्याच वर्षांनी योग येतोय ना त्यांचा इथे येण्याचा. मग त्यांच्या आवडीची भरलेली कारली करते. चालेल चालेल, करा करा. खुश होऊन जाईल तो. आप्पा केतकर, काय नाटकं चाललीत तुमची? तू इथे माझ्या घरात यायचं नाहीयेस. मग माझ्या प्रॉपर्टी डेव्हलपरला तुम्ही का पळवलं? अख्ख्या मुंबईत तुम्हाला जाई जोशीचीच कंपनी सापडली का?
तुझा काही मालकी हक्क नाहीये तिच्यावर. मुद्दाम करताय ना हे सगळं, कळलंय मला. माझ्या कामात खोडा घालायचाय तुम्हाला, बास, बाकी काही नाही. काय बाकीचे उद्योगधंदे नाहीयेत का मला? मग शोधा दुसरी कंपनी. हीच कंपनी का हवीये? मी का माणसं बदलायची? तुला त्रास होत असेल तर तू बदल. हे सगळं चालणार नाही, लक्षात ठेवा. मला धमक्या देतेस तू? हे बघ, मी तिला पैसे मोजणार आहे. विचार पाहिजे तर जाईला. मग मी काय फुकट काम करून घेणार आहे तिच्याकडून? जाई. नो मॅम. हे तू आमचं काम नाकारणार आहेस का? नाही मिस्टर केतकर. बघितलंस? चल निघ इथून आणि पुन्हा या माझ्या पवित्र वास्तूत पाऊल ठेवायचं नाही, लक्षात असू देत. इतकं इझिली सोडणार नाहीये मी तुम्हाला. आय एम गोइंग टू टॉक टू द सीईओ ऑफ द कंपनी. ठीक आहे, मग मी पण त्यांना सांगेन की या आगाऊ आणि उर्मट बाईचं काम करून तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. ओव्हर कॉन्फिडन्स. आता बघूया कोण कोणाचं काम बंद पाडतं ते. ठीक आहे. मॉम, अरे बापरे, ही तर फारच चिडली. गप्पा बसाव, मला जरा विचार करू देत. अहो, तुम्ही आता कसला विचार करताय? कसला म्हणजे? पुढं काय करायचं ते ठरवायला नको? जाईच्या मालकांकडे तक्रारच करतो या आगाऊ कांगारणीची. तक्रार केली तर या बिचारा जाईची नोकरी जाईल हो. एक्झॅक्टली मिस्टर केतकर, प्लीज असं काही करू नका. म्हणजे माझे बॉस खूप रागवतील माझ्यावर. ठीक आहे, नाही सांगत तुझ्या साहेबांना. पण माझी एक अट आहे. काय? त्या कांगारणीच्या कामाची संपूर्ण माहिती तू मला इथं येऊन द्यायची. बोल, आहे तयारी? काय? येस मिस्टर केतकर, मी तुम्हाला सगळी माहिती देईन. ठीक आहे, मग नाही करत तक्रार. ओके, मी निघते. मला मिसेस देशपांड्यांची सुद्धा समजूत काढावी लागेल. ठीक आहे, लगेच ये, नाहीतर 5 मिनिट्स मध्ये येते मी. मला पटतंय तू काय म्हणतेस ते, बट स्टील these केतकर्स ना कॅन गो टू एनी एक्सटेंट. दे आर टू सेल्फिश. या मॅम, पण प्लीज तुम्ही लक्ष नका देऊ. कसं लक्ष देऊ नको जाई? ज्यावेळी मी माझ्या प्रोजेक्टसाठी तुला अपॉइंट केलं, एक्झॅक्टली तेव्हाच त्यांनी त्यांच्या कामासाठी तुलाच कसं काय अपॉइंट केलं? इज दिस फेअर? मॉम, त्यांनी कोणाला अपॉइंट करायचं हे आपण नाही डिसाइड करू शकत. नाही, पण तो माणूस हे सगळं मुद्दामून करतोय हे दिसतंय ना आपल्याला. आणि अशा माणसांचा, या टेंडन्सीचा मला खूप राग येतो. हो मॅम, पण प्लीज मॅम, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला की तुम्ही माझ्या बॉसशी बोललात तर मला खूप प्रॉब्लेम होईल. तुला काय प्रॉब्लेम होणार आहे? तुझी काही चूक नाहीये यात. या मॅम, पण थिंग्स खूप कॉम्प्लिकेट होतील. म्हणजे माझा जॉब गेला तर आय कांट अफोर्ड टू लूज माय जॉब. मॅम, आय प्रॉमिस यू, मी केतकरांचं काम करते म्हणून तुमच्या कामात कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही करणार. जाई, बट आय रिअली मॉम, आय थिंक यू शुड नॉट स्ट्रेच नाउ. आय मीन, तुला जाई आवडते, यू हॅव सिमिलर लाइकिंग्स, तर कशाला तिला प्रॉब्लेम मध्ये टाकते? नाही, पण मला तिला प्रॉब्लेम मध्ये टाकायचंच नाही आणि ती नाही येणार प्रॉब्लेम मध्ये. पण तुझे करतेस त्याच्यामुळे होतोय तिला प्रॉब्लेम, सो जस्ट लीव इट. आप्पा काय, ही इज अ स्टुपिड गाय. नाही, ते स्टुपिड आहेत याबद्दल माझ्या मनात काहीच डाऊट नाहीये. बट जाई, आय थिंक जर तू प्रॉब्लेम मध्ये येणार असशील तर
I will not call you or see you. थँक्स मॅम. Anyway, ladies, it's time for a celebration. Let's have coffee. Absolutely, why not? But you are going to make it. Yeah, of course. Max strong, huh? Yeah. ए जाई जोशी, बाहेर गे. काय ग, तू लगेच येणार होतीस ना? या मिस्टर केतकर, आय नो मला 5 मिनिटात यायचं होतं. मला 2 मिनिट्स लेट झालाय, आय नो. बट मान्य आहे ना, उशीर झाला हे मान्य आहे ना. मग आता चल, या कांगारूच्या गोठ्यातून माझ्या घरी येताना घराच्या बाहेर ठेवलेलं गोमूत्र स्वतःच्या अंगावर शिंपडून घे. हे बघ, हे असं. चल आता. आणि जाई, या केतकरांच्या जुनाट म्युझियम मधून आमच्या घरी येताना हे इथे सॅनिटायझर ठेवलंय ना, त्यांनी स्वतःला सॅनिटाइज करून येत जा. लाईक दिस.